नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजीची 21 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही आजची प्रश्नपत्रिकेची आन्सरशीट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, यामुळे आपल्याला आजच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. आपली कोणती उत्तरं बरोबर होती, कोणती उत्तरं चुकली तेही कळेल आणि त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी टेक्निकल मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 21 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला हा बोर्डाचा पेपर आणि या पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी पाहत आहात. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ हा दिलेला होता. एकूण 9 पानांची ही आपली प्रश्नपत्रिका आहे. त्यात आपल्याला काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना बघा. यापूर्वीच आपण मेकॅनिकलची कालच्या व्हिडिओमध्ये जे काही IMP प्रश्न आपल्याला दिलेले होते, जी प्रश्नपत्रिका दिलेली होती, त्यातले बरेचसे प्रश्न यात आलेले आहेत. आणि यानंतर होणारा आपला इंग्लिशचा पेपर, त्याचीसुद्धा IMP प्रश्न व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. ते प्रश्न व्यवस्थित बघा, म्हणजे आपल्याला 27 तारखेला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा, या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना. त्यानंतर पहिला प्रश्न विचारलेला आहे 5 गुणांसाठी. तुम्ही पेन्सिल बरोबर घेऊन बसा, म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे मार्क्स देता येतील आणि शेवटी सगळ्या प्रश्नांची बेरीज तुम्हाला करायची आहे आणि किती मार्क्स तुम्हाला आपल्याला आजच्या पेपरमध्ये मिळाले ते मला कमेंट करून सांगायचे आहे मित्रांनो. बघा, पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 5 रिकाम्या जागा आहेत. पहिलं, इनर्ट गॅस आर्क वेल्डिंगला शिल्डिंग आर्क वेल्डिंग असे सुद्धा म्हणतात. हा सी पर्याय बरोबर आहे. जर तुम्ही सी लिहिलं असेल तर 1 गुण. विधान तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. धातूचे पातळ पत्रे जोडण्यासाठी स्पॉट वेल्डिंग वापरतात. हे पण बरोबर असेल तर पुन्हा 1 गुण द्या. अशा पद्धतीने सर्व प्रश्नांना मार्क्स देत चला, म्हणजे आपल्याला किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. पुढचं बघा, तिसरं, स्टँडर्ड वायर गेजमध्ये सर्वात मोठ्या नंबरची साईज लहान असते. याला 1 गुण. लेथ बेडच्या डाव्या बाजूस हेड स्टॉक बसवलेले असते. 1 मार्काचा प्रश्न. पुढं, फेसिंग ऑपरेशनमध्ये जॉबची लांबी कमी होते. अशा पद्धतीने 5ही गाळलेल्या जागा आपल्या बरोबर असतील तर 5 गुण पकडा. त्यानंतर पुढच्या 5 गुणांसाठी आपल्याला जोड्या लावा हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, त्याचा अ गट आणि ब गट यांच्या जोड्या. पहिलं, व्हर्नियल कॅलिपर, ई पर्याय बरोबर आहे त्याचा. शेवटचा, वस्तूच्या आतील व बाहेरील माप मोजणे. दुसरं, अँगल प्लेट, डी, इसेंट्रिक जॉब पकडणे. 3, प्रोजेक्शन वेल्डिंग, ए, स्टड नट जोडणे. 4, फ्लोमीटर, सी, गॅससारख्या प्रमाणात पुरविणे. आणि 5, बेंट स्निप, बी, मेटल शीटवर वक्राकार कट करणे. अशा पद्धतीने 5ही जोड्या आपण व्यवस्थित लिहिल्या असतील तर या ठिकाणी आपल्याला 5 गुण द्यायचे. हा अस्तंभ आपल्याला लिहायचा असतो आणि याच्या पुढं ही जी काही बरोबरची जोडी आहे, आता ई ही वरती लिहायची याच्यासमोर. त्याच्यानंतर डीचं लिहायचं, मग एचं लिहायचं, सीचं लिहायचं आणि मग बीचं लिहायचं. अशा पद्धतीने हा जोड्यांचा क्रम आपल्याला पूर्ण करायचा असतो.
आपण केला नसेल तर याच्या पुढच्या पेपरला व्यवस्थित लक्षात ठेवा. हा ब चुकीचा स्तंभ आपण लिहायचाच नाही आहे. अ पूर्ण लिहून टाकायचा आणि त्याच्या पुढं बरोबर जोडी लिहित चालायचं. म्हणजे तपासताना तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतात. आता आपला पुन्हा सी हा प्रश्न आहे. खालील विधाने चूक बरोबर ते लिहा 5 गुणांसाठी. पहिलं, टिग वेल्डिंगमध्ये फ्लक्सचा वापर करतात. उत्तर आहे चूक. दुसरं, लेड शीट हा धातू अतिशय नरम व वजनाने जड असतो. उत्तर आहे बरोबर. तिसरं, मिग वेल्डिंगमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरतात. बरोबर. 4. स्क्रॅच ऑलचा उपयोग होल पाडण्यासाठी होतो. चूक. 5. लेथ बेड हे जड व मजबूत कास्टिंगपासून बनविले जाते. बरोबर. या पद्धतीने जर तुम्ही 5ही जोड्या लिहिल्या असतील तर यालासुद्धा तुम्हाला 5 गुण मिळतील. त्यानंतर डी भाग बघा 5 गुणांसाठी. पहिलं, प्रेशर रेग्युलेटरचा प्रकार लिहा. सिंगल रेग्युलेटर आणि डबल स्टेज रेग्युलेटर असा हे 2 प्रकार पडतात त्याचे. दोन्ही प्रकार लिहिले असतील तर याचासुद्धा तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. दुसरं, शीट मेटल विभागात जास्तीत जास्त कोणत्या शीटचा उपयोग होतो? GI गॅल्वनाइज आयर्न या शीटचा उपयोग होतो. याचा 1 मार्क्स. पुढचं, लेथ मशीनमध्ये कॅरेज म्हणजे काय? लेथ मशीनमधील कॅरेज म्हणजे हा टूल पोस्ट आणि एप्रॉन मेकॅनिझम धारण करणारा भाग आहे. चौथं, चकिंग वर्क कशाला म्हणतात? उत्तर, लेथ मशीनवर चक वापरून जॉब पकडणे किंवा घट्ट करण्यास चकिंग वर्क वापरतात. त्यानंतर पुढचं आहे, ड्रिलिंग म्हणजे काय? ड्रिल बीट नावाच्या कटिंग टूलचा वापर करून जॉबमध्ये गोलाकार छिद्र पाडण्याची प्रक्रिया म्हणजे ड्रिलिंग होय. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहिलं, शिल्डेड गॅस आर्क वेल्डिंगचे प्रकार. 2 प्रकार आहेत. एक टिग वेल्डिंग आणि दुसरं मिग वेल्डिंग. दुसरं, राईट हँड टूल म्हणजे काय? त्याचे उपयोग लिहा. राईट हँड टूल म्हणजे असे टूल जे उजवीकडून डावीकडे कटिंग करते आणि त्याचा उपयोग म्हणजे जॉबचा व्यास कमी करण्यासाठी. तिसरं, शीट मेटल वर्कर कोणकोणत्या क्षेत्रात काम करतात? उत्तर, शीट मेटल वर्क बांधकाम, ऑटोमोबाईल उद्योग, विमान निर्मिती, एअर कंडिशनिंग, डक्टिंग आणि घरगुती उपकरणांमध्ये शीट मेटल वर्करचा उपयोग करतात. या पद्धतीने उत्तरं लिहायची होती. जर तुम्ही लिहिली असतील तर 3-3 मार्क्स एका प्रश्नाला पकडायचे आहेत. चौथं, रिवेट हेडचे कोणतेही 3 प्रकार लिहा. पहिलं पॅन हेड, दुसरं फ्लॅट हेड आणि तिसरं काउंटर संकी हेड. हे 3 प्रकार आहेत. चौथं, टूल पोस्टचे कोणतेही 3 प्रकार. एक सिंगल वे टूल पोस्ट, 4 वे टूल पोस्ट आणि क्विक चंच टूल पोस्ट. हे 3 प्रकार आहेत. चौथं, ऑटोकॅडमधील कोऑर्डिनेट सिस्टीमचे प्रकार लिहा. उत्तर, वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम, युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. हे 2 प्रकार आहेत त्याचे. 7वं, ऑटोकॅडमधील कोणत्याही 3 टूलबारची नावे लिहा. 1 ड्रॉ टूलबार, 2 मॉडिफाय टूलबार आणि 3 डायमेन्शन टूलबार. तिसरं, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 12 गुणांसाठी. पहिलं, आधुनिक वेल्डिंग पद्धतीची 4 नावे लिहा. 1 मिग वेल्डिंग, 2 टिग वेल्डिंग, 3 प्लाझ्मा आर्क वेल्डिंग आणि 4 लेझर बीम वेल्डिंग. दुसरं, सबमर्ज आर्क वेल्डिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या फ्लक्सचे गुणधर्म लिहा. उत्तर, फ्लक्स हा दाणेदार असावा, स्लग तयार करता यावा आणि तो सहज काढता येणारा असावा. ही त्याची गुणधर्म आहेत. त्यानंतर 30 मिमी बाजू असलेला षटकोन काढायचा आहे. आकृती तुम्ही सहज काढू शकतात.
व्याख्या लिहा. पुढचा प्रश्न, कटिंग स्पीड. कटिंग टूलचा कटिंग एजचा धातू वरचा वेग. त्यानंतर कटिंग फोल्ड म्हणजे कटिंग टूलने जॉबच्या प्रत्येक रोटेशनमध्ये किंवा स्ट्रोकमध्ये कापलेले अंतर होय. 5वं, ऑटोकॅडमधील मॉडिफाय मेनूतील 4 कमांड्स. पहिलं मूव्ह कमांड, त्याचा उपयोग होतो वस्तू हलवण्यासाठी. कॉपी कमांडचा उपयोग होतो नक्कल करण्यासाठी. ट्रिम कमांडचा उपयोग होतो अनावश्यक भाग कापण्यासाठी. आणि इरेज कमांडचा उपयोग होतो वस्तू मिटवण्यासाठी. अशा पद्धतीने मित्रांनो कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहिली असतील तर त्याला तुम्हाला 12 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. 5-5 गुणांसाठी एकच प्रश्न आहे. बघा पहिला, चक म्हणजे काय आणि चकच्या 4 प्रकारांची नावे. चक म्हणजे काय तर लेथ मशीनवर जॉब पकडण्यासाठी वापरले जाणारे साधन होय. त्याचे मुख्य 4 प्रकार म्हणजे पहिला 3 युनिव्हर्सल, दुसरा 4 जॉब इंडिपेंडंट आणि तिसरा कॉलेट मॅग्नेटिक चक. कॉलेट चक आणि मॅग्नेटिक चक असे 4 प्रकार आहेत. त्यानंतर आकृती दिली आहे तुम्हाला एक आणि त्या आकृतीवर आधारित या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. दुसरा आहे, आयत काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करा. बघा आयत दिलेला आहे आणि ही आज्ञावली अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण करायची आहेत. हाही 5 मार्कांचा प्रश्न आहे तुमचा. अशाच पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल तर यालासुद्धा तुम्हाला 5 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा 16 गुणांसाठी. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणार आहेत. पहिलं, थर्मिट वेल्डिंग पद्धतीचे कार्यतत्त्व लिहून कोणतेही 3 उपयोग लिहा. बघा ते उपयोग, रेल्वे रूळ जोडण्यासाठी, पाईप्स कटिंग दुरुस्त करण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा, सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांचा आपला हा प्रश्न होता. 8 मार्कांसाठी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे, 3 दिलेले आहेत. बघा पहिला प्रश्न, थर्मिट वेल्डिंग पद्धतीचे कार्यतत्त्व लिहून कोणतेही 3 उपयोग लिहा. आता या ठिकाणी कार्यतत्त्व लिहायला मला जागा मिळाली नाही. त्याचे 3 उपयोग बघा. पहिला उपयोग आहे रेल्वे रूळ जोडण्यासाठी, दुसरा पाईप्स कटिंग करण्यासाठी आणि पाईप दुरुस्त करण्यासाठी, चौथा आहे जहाजाचे भाग जोडण्यासाठी. यासारखे तुम्ही कोणतेही 3 उपयोग लिहिले असतील तर तुम्हाला अर्धे मार्क्स 3 उपयोगांना मिळतील, म्हणजे 4 मार्क्स मिळतील त्याला आणि 4 मार्क्स थर्मिट वेल्डिंगचं कार्यतत्त्व लिहिण्यासाठी. आपण कसं लिहिलं आहे त्यावर आधारित या प्रश्नाचे मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करा. दुसरं आहे, पोर्टेबल इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीनची सुबक आकृती काढून माहिती लिहा. बघा त्याची माहिती, हाताने वापरता येणारं विजेवर चालणारे उपकरण हे आहे. त्याची एक मोटर असते, घरगुती कामे, बांधकाम, छिद्रे पाडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिसरे, लेथ मशीनवर काम करताना घ्यावयाच्या कोणत्याही 8 सुरक्षिततेचे नियम. तेही मला या ठिकाणी लिहायला जागा मिळाली नाही. आपण ते 8ही नियम लिहिले असतील तर 8 पैकी 8 गुण तुम्ही द्यायचे आहेत. कोणतेही 2 प्रश्नांचे 16 गुण तुम्ही यापैकी 16 पैकी किती मिळाले ते या ठिकाणी लिहा. पुढचं आहे 6वा प्रश्न, कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 10 गुणांसाठी हा प्रश्न असतो मित्रांनो. आणि याच्यासाठी तुम्हाला एक पुरवणी दिली असेल आणि त्याच्यावर तुम्हाला ती ड्रॉइंग काढायची होती. बघा त्यासाठी दिलेली माहिती या ठिकाणी आहे. त्यानंतर आकृती पण आहे पुढच्या पेजवर. बघा दुसरा प्रश्न, दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा होता. बघा ही प्रश्न चौथ्याचा दुसरा जो प्रश्न आहे त्यासाठी ही आकृती दिलेली आहे. या आकृतीचा वापर करून तुम्हाला तो प्रश्न लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न 6व्यासाठी दिलेली आहे पहिल्याचं दुसरी आकृती. हे तुम्हाला त्या कार्डशीट पेपरवर काढायचं आहे, असंच्या असं. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नासाठी दिलेली आकृती. अशा प्रकारे मित्रांनो आजचा मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा आपला हा पेपर होता. आपल्याला नक्कीच जास्त मार्क्स मिळाले असतील. किती मिळाले ते मला पटकन सांगा. आणि यासारख्या या नंतरचे प्रश्नपत्रिका, त्यांचे आन्सर शीट,
त्याच्या परीक्षेच्या आधी मिळणारे IMP ते पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जे काही हिट्स असतील त्याही बघा. आणि यानंतर आपल्याला काय हवं नेमकं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. थँक्यू.